कधी वाजेल ही घंटा आणि कधी एकदा या वाघाच्या पिंजऱ्यातून मुक्त होतो? तर अशी ही मधली सुट्टी. नंतर ही गोष्ट आपल्या आयुष्यातून निघूनच जाते. नोकरी, बिझनेस यामध्ये कितीही मनात आणलं तरी ही मधली सुट्टी काही होत नाही. आज असंच गाडीवरून जाताना शाळेच्या घंटेचा आवाज ऐकला आणि पुस्तकाची पाने जशी पलटावी तसं काहीसं झालं आणि माझ्या मनात मधल्या सुट्टीच्या आठवणी तरळू लागल्या. आहा, काय दिवस होते ते. दप्तराचं ओझं पाठीवर घेऊन, डब्याची पिशवी हातात घेऊन शाळेत जायचं आणि तास सुरू झाले की मनात मधल्या सुट्टीची हुरहुर लागायची. सतत वाटायचं, आधी 2-4 मिनटं ही घंटा वाजली तर किती मजा येईल ना. पण असं कधी झालंच नाही. पण एकदा का ती घंटा वाजली की वर्गातून धूम ठोकून धाव घ्यायची ती गेटपाशी बसलेल्या मावशींकडे. चिंचेचे गोळे, वेफर्स हे सगळं घेऊन मैदानावर जायचं. पण एकदा काय झालं, माझ्या मित्रांनी वेफर्स खाल्ले आणि त्याचा कागद मैदानावरच टाकला. मी बघत होते की ही मुलं काय करतायत. आपण ह्या कचरा उचलला पाहिजे. मी उठले आणि तो कचरा गोळा करू लागले. हे दृश्य 2 मुलं बघत होती. त्यांनी सुद्धा मला मदत करायचा निर्णय घेतला आणि इतर विद्यार्थ्यांना पण बोलवलं आणि तो सगळा कचरा आम्ही सगळ्यांनी मिळून स्वच्छ केला. तर मुलांनो, आपण एक गोष्ट ठरवूया की जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपला परिसर आणि आपला देश स्वच्छ ठेवूया. धन्यवाद.